श्री सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग 6 ओव्या आपण पाहिलेले आहोत। जसं आमच्या बुद्धीला झेपतं त्याच प्रकारे आपण दररोज नित्यनेमाने ज्ञानेश्वरीतील एक एक ओव्यावर त्या ठिकाणी चिंतन करत आहोत। तर आज 7वी ओवी जसं आपल्या बुद्धीला झेपतं त्या प्रकारे आपण 7वी ओवी घेणार आहोत। तेवी तुम्हा संताचा पडियावो कैसेनी तरी आम्हावरी हो या बहुवा आळोकी आजी आहो सलगी करीत। ज्ञानेश्वर महाराज सर्व श्रोतेगणांना सलगी म्हणजे विनंती, कशा प्रकारे या सर्व श्रोतेगणांचं प्रेम माझ्याकडे त्या ठिकाणी कसं येईल माझ्याकडे, आणि या श्रोतेगणांकडून मला भरभरून प्रेम पाहिजे किंवा यांचं लक्ष माझ्याकडं कशा प्रकारे येतं, कारण हे श्रोतेच सर्व आहेत माझ्यासाठी त्या ठिकाणी। म्हणून सर्व श्रोत्यांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित व्हावं आणि हे ज्ञानी असणारे श्रोत्यांचं आशीर्वाद म्हणा एक प्रकारचं, आणि यांचा आशीर्वाद मला लागावं, कारण मी पामर आहे म्हणून सांगितले मागच्या ओवीमध्ये मी माझं पामराशी काय थोरपण, किंवा या श्रोतेगणांसाठी ओवाळून सांडी मस्तक हे, या श्रोत्यांसाठी मी जर माझं मस्तक जरी ओवाळून सांडलं तरी कम आहे। अशा प्रकारे श्रोते म्हणजेच देव, श्रोतेगण म्हणजेच सर्वस्व असं ज्ञानेश्वर महाराज आपणाला 7व्या ओवीमध्ये सांगतात। राम कृष्ण हरे। पुन्हा उद्या आपण 8व्या ओवी काय सांगतात ते पाहू।